नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना मी अख्खा मसूर रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि चांगला निवडून घेतला आणि त्यानंतर मग मी आता धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने. आणि त्यानंतर ना मग मी कुकरमध्ये ना गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि ते गरम पाण्यामध्येच आणि अख्खा मसूर बनवताना काही जण 2 तास अगोदर भिजायला ठेवत असतात. तर मी अचानकच ठरवलेलं आहे अख्खा मसूर बनवूया. तर इथे मी कुकरमध्ये टाकलेला आहे आता अख्खा मसूर स्वच्छ धुवून. त्यामध्ये मी ना मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं ना पटकन शिजावं म्हणून थोडंसं सोडा टाकून घेतलेला आहे आणि आता 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपला इकडं मसूर शिजतोय तोपर्यंत ना मी असं कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. अशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे मसूर शिजतोय तोपर्यंत. तरी ते ना मसाले काढून घेतलेले आहे. खडा मसाला काढून घेतलेला आहे. 4 बारीक कांदे चिरून घेतलेले आहे छोटे आणले. 2 टोमॅटो आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली कारण शेतातली कोथिंबीर आहे. आणि आलं लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. तर अशी मी पूर्वतयारी करून घेत असते. माझ्याकडं काही खडा मसाला एवढं नव्हतं म्हणून थोडंच घेतलेलं आहे मी. तमालपत्र वगैरे नव्हतं जे होतं ते. तर मसाल्यामध्ये मी ना हळद आणि हिंग घेतलेला आहे. घरचा कुटलेला मसाला, गोडा मसाला, संडे मसाला, जे घरातले अवेलेबल मसाले असतात ना तेच घेतलेलं आहे. थोडं प्रमाणात तिखट वगैरे काय बनवायचं नाही. त्यानंतर ना मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकलं आणि त्यानंतर खडा मसाला टाकून घेतला. खडा मसाला थोडंसं परतलं की लगेच कांदा टाकून घेतला आणि कांदा पटकन लाल व्हावा ना म्हणून त्यामध्ये ना मीठ टाकून घेतलं आणि छान असा हलवत लालसर कांदा करून घ्यायचा आहे. ते कांदा लाल झाला त्यानंतर मग आलं लसूण ठेचलेलं टाकलं आणि आलं लसूणला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान असं. तर परतल्यानंतर मग त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा मऊ शिजवून घ्यायचा आहे. कोणी ना टोमॅटोची पुरी टाकतं मिक्सरला बारीक करून, पण मी ते पुरी न टाकता अख्खा टोमॅटो टाकलेला आहे आणि छान असं झाकण ठेवून ना मी टोमॅटो शिजवून घेतलेला आहे मऊसर. तर इथे छान असा आपला टमाटा शिजलेला आहे. तोपर्यंत ना अख्खा मसूरसुद्धा शिजलेला आहे. तिथे बघू शकता छान असा शिला. सोडा टाकल्यामुळे ना पटकन शिजतो आणि छान चव येते. तर पटकन ते जेव्हा मस्त शिजलेलं ना आता आणि ते टोमॅटोसुद्धा छान मऊसूत शिजला आहे. आणि आता ना मसाले टाकून घ्यायचे आहे जे काढलेले मसाले. तर मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि मसालासुद्धा छान असा तेलामध्ये परतवत घ्यायचा आहे. तेल सुटं असतो तिथं बघा मी कसं छान असा परतून घेत आहे. मसाला ना सुका जर थोडासा वाटला त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा छान असं तेल सुटतं तर मसाला परतून घ्यायचा आहे. तर तिथे मी थोडंसं मसूरमधलं पाणी टाकून छान असा परतून घेत आहे. छान अशी चव लागते. जास्त वेळ मसाला जर परतला ना कमी गॅसवरती तर चव ते तिथं बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे मसूरला. तर त्यामध्ये ना अख्खा मसूर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर शिजलेला मसूर टाकून जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. तिथे बघू शकता छान असा मसूर आपल्याला शिजलेला आहे. जेवढं पाणी लागतं तेवढं आणि मसूर टाकला ना एवढा छान वास सुटला ना. पिऊस ते शाळेतून आल्यात आणि बघतात काय वास सुटला एवढा, काय केलं मग बघायला आली पिहू. तेवढा छान वास आलेला होता. तिथे मी एवढं थोडंच करणार जेवढं कुकरमध्ये पाणी होतं आणि छान अशी दणकून उकळी घ्यायची आहे छान बारीक गॅसवरती. जे खडे मसाले टाकले होते ते कसे काळे दिसतात तरंगतात आणि खडे मसाले ना अजिबात आवडत नाही. लेकरं असे टाकून देत असतात. तर पण थोडं चवीपुरतं टाकलेलं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर जी शेतातून आणलेली आहे घरची. आणि तिथं बघा पिहू आली बघायला काय बनवते मम्मा म्हणून. तर बघून गेली नेटकी शाळेतून आणि माझा स्वयंपाक लवकर असतो. चपात्या बनवायच्या त्यामुळे लाटणं पोपट धुवून ठेवलेलं होतं आणि मीठ अगोदर शिजायला टाकलेलं होतं त्यामुळे थोडंच मीठ टाकून घेतलेलं आहे मी चवीपुरतं. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तिथे बघू शकता छान असं आपली उकळी आलेली आहे तरीसुद्धा आले आणि तरीसाठी ना वेगळा मसाला वापरला जात असतो. पुन्हा ना शेवटी मी पुन्हा कोथिंबीर टाकून आता गॅस बंद करून ठेवलेला आहे. चला मग बाय, भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.